नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, बाबा हा प्रकरण काय आहे नक्की। तर मित्रांनो, त्यासाठीच मी चाललो आहे बोरिवली वेस्टला, कोरा केंद्र इकडे। त्या ठिकाणी एक जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे। त्या जत्रेमध्येच एक ॲक्वेरियम हे उभारण्यात आलेलं आहे। त्या ॲक्वेरियममध्येच हा सगळा काही प्रकार आहे। तर मित्रांनो, मला देखील माहिती नाही आहे, कारण की जत्रेचा आजचा हा पहिला दिवस आहे। कारण की ही जत्रा आहे 2 महिन्यासाठी, ऑक्टोबर चालू आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ही 2 महिने ही जत्रा चालू असणार। आणि त्या ठिकाणी बघूया कसं काय आहे, जलपरी आपल्याला बघायला भेटते की नाही। कारण की गेल्या वर्षी जेव्हा मी तिकडे शूट केलं होतं, तेव्हा आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं अंडर वॉटर फिश टनल हे त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। ह्या टायमाला काहीतरी वेगळं आहे, जलपरी आहे। बघूया जाऊन तिकडे कशा प्रकारे त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर चला मित्रांनो, निघूया। माझ्यासोबत असणार आहे बायको, आणि चला डायरेक्ट थेट आपण तिकडेच जाऊया। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे कोरा केंद्राला। हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे जत्रा आयोजित केलेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये आहे जलपरी। ते आता आपल्याला जाऊन बघायचं आहे कशा प्रकारे आहे। पर पर्सन 100 रुपये फ्री आहे आणि 5 वाजता चालू होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे। चला जाऊया आपण आतमध्ये, बघूया कशा प्रकारे आतमध्ये डेकोरेशन, कशा प्रकारे आतमध्ये जलपरी आहेत। आणि बघा, ही आमची मोठी जलपरी आणि बहीण आहे सोबत। चला आता आम्ही चाललो आहे आतमध्ये। ही बघा, ही जलपरी चालली आहे पुढे पुढे। हे जलपरी आणि आम्ही जलपरा होय। मित्रांनो, जर तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची असेल ना, तर 100 रुपये पर पर्सन तुम्हाला द्यावेच लागणार। कारण की बाकी तुम्हाला जर इकडे काही जर तुम्हाला पाळणा वगैरे बाकी जत्रेमध्ये जर फिरायचं असेल, तर ही एकच एंट्री आहे, 100 रुपये देऊनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। चला आपण आतमध्ये एंट्री करतोय। हो, अरे गेल्या टायमासारखंच आहे का? क्या बोलते, जलपरीचे पिल्लू? हो 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 हो। सफेद मासे नावं पण नाही लिहिली। जसं आपण एंटर करतो ना मित्रांनो आतमध्ये, तर बरोबर लेफ्ट साईडला सगळे फिश टँक आहेत। तिकडनं हे बघत बघत आपल्याला जायचं आहे आतमध्ये। मला वाटतं आतमध्ये तरी असेल जलपरी, बघूया। हा कुठचा मासा आहे? माशाला नावं दिलेली नाही आहेत मित्रांनो। काय करते तू? ते एकाच भाषेत माशांचा खेळ दाखवते तुम्हाला लोकांना। माशांचा खेळ बोलतायत वाटतं। बाबू, हा मासा कुठचा आहे? हा बांगडा आहे वाटतं। हा बांगडा आहे, बांगड्यासारखा दिसतोय ना? हे ह्याचं सार मस्त लागेल, बांगड्याचं फेवरेट। अच्छा, ही बघ पनू आली, बघ पनू, ती बघ पनू आली। पनूची झाले शेपटी वाकडी, शेपटी बघ तुझी कशी झाली। बघते ती काय। चल पनू, चल चल। सगळ्यांमध्ये ती एकटीच आहे, ती वेगळी आहे। ही राणी आहे ना, क्वीन आहे ती। हा, मुशीची मासे। वाव, कलर मस्त आहे यांचा। हे लोकांमध्ये हे बघ, सगळ्या ब्लॅक मध्ये हा एकच मासा व्हाईट आहे बघ। तू चुकून आला असेल, त्याचे पप्पा सफेद असतील। जलपरी आतमध्ये आहे, बघूया आता। कुठचा मासा आहे? खवला? अगं तो शांत आहे। कोण आहे? निकी आहे? मध्ये यायची सवय केला। आता हे
हा हे पापलेट नाही का राणी मासा राणी काय पण सांगू नका मासा नाव राणी मासा आहे राणी मासा राणी मासा कमी आहे हो हो हे बघ हे कडक आहे हे पळाले हे जबरदस्त आहे हे बघ सफेद मुशी सफेद मुशीच वाटते ना हा कसली मस्त आहे पिंकी पिंकी सफेद सफेद मस्त आहे नाही सफेद मुशी नावं नाही लिहिले ते बघ हर्षू हर्षूचा भाऊ ही हर्षू आहे ही हर्षू आहे ही हा, आणि ती सेम सेम बाजूचं कोण आहे? ट्विन्स आहेत या दोघी ते बाजूचं कोण आहे हर्षू आणि नऱ्या भाऊ बहीण दोघा दोघं भाऊ बहीण बरोबर शोधतात हे ना ही हर्षू आणि हा नरे आहे हा मोठा आहे ना जरा हा ते हर्षू आहे इकडे कोण आहेत हे पिवळे का अरे हा आज येल्लो आहे ना कलर हा म्हणून ते पिवळे झाले. पहिला कलर चला आता इकडे कुठे आहे जलपरी बघायची हो अरे हे अंडर वॉटर फिश टनासारखं म्हणजे गेल्या वर्षी सारखंच आहे हा हे बघ निऑन मासे निऑन मासे कमी सोडलेत पण यावर्षी जलपरी आली आहे ना तिने जागा घेतली एकटेच गरबा खेळते येलो कलर मासे या टायमाला कमी सोडलेत गेल्या वर्षी जास्त होते मासे आजारी पडले बरगडे आले माझ्या पाय जामे झाले हो 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 तरी पण मी जलपरी कुठे आहे? मला वाटतं जलपरी नसेल. बाबा इकडे मजबूत मासे आहेत हा भरपूर आहेत इकडे मजबूत एकच आहे हा मजबूत आहे सगळे मासे माझ्याकडे या मी तुम्हाला बाजून जाते आव 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 तुम्ही आओ आओ हे बघ इकडे मोठे मासे आहेत हा. इकडे काहीच नाही अरे हा तो मासा आहे ना कुठचा मांगूर मंगूर मंगूर काहीतरी मांगूर मांगूर आहे पण मांगूर मासा मारतो ना बाकीच्यांना वाव हा बघ हर्षू हर्षू हा बघ अगं ती बाई आहे जलपरी मध्ये बाई आहे फोटो आहे पोरगी आणि तिला फक्त पाण्यात नाही ती हो तर मित्रांनो फायनली आपल्याला आता जलपरी बघायला भेटते रोज तयार आहे हा अच्छा हो 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 हो
चला तर मित्रांनो, आपण बघितली जलपरी ही कशा प्रकारे असते. तर मित्रांनो, आता आपण बाहेर एक्झिट पडलो आहे आणि एक्झिट झाल्यानंतर हे बघा, इकडे सगळं आकाश पाळणं वगैरे आहे, बोटिंगचं आहे, भरपूर काही राईड्स आहेत. ते तुम्हाला इकडे वेगळे पैसे देऊन, वेगळे पे करून तुम्हाला इकडे ह्याचा राईडची तुम्हाला मजा घेता येईल. आणि काही असं नवीन नाही आहे, फक्त एकच आहे जलपरी, बाकी काहीच नवीन नाही आहे. जे गेल्या वर्षी होतं तेच आहे, बाकी काहीच नवीन नाही आहे. तर आपण या, तुम्ही 2 महिने आहे तर या गोष्टीचा आनंद घ्या, मजा करा, एन्जॉय करा. लहान मुलांसोबत या, लहान मुलांना देखील जलपरी दाखवा. आपली इंडियन जलपरी कशी असते ना, ती तुम्हाला इकडे आल्यावरती माहिती पडेल. आणि व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितली असेल. व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष येऊन बघणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. की ज्या आणि अनुभव घ्या जलपरीचा. आणि बहिणीला आणि बायकोला विचारूया, ह्या लोकांना जलपरी कशी वाटली? कशी वाटली का? मस्त 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 वाटली. सगळ्यांनी या आणि बघा जलपरी. इंडियन जलपरी, इंडियन जलपरी कशी असते येऊन इकडे बघा. हां, नाही पण ती इंडियन नव्हती, मग बाहेर तरी येऊन बघा. ती बाहेर साता समुद्रा पलीकडून आली. हां. तर मित्रांनो, कळलं, साता समुद्रा पलीकडून ही जलपरी आणलेली आहे. या आणि बघा, एन्जॉय करा. जत्रा वगैरे आहे, पाळणे आहेत, राईड्स आहेत, भरपूर काही आहे. लहान मुलांना घेऊन या, एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण बाहेर पडलो आहे, एक्झिट झालो आहे. तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तर 100 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन. जर तुम्हाला राईड्समध्ये, मोठ्या मोठ्या राईड्समध्ये जर बसायचं असेल त्याचे वेगळे 100 रुपये. आणि ज्या छोट्या छोट्या राईड्स आहेत, ज्या छोट्या छोट्या पोरांच्या, त्याचे 50-50 रुपये आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्हाला 100 रुपये देऊनच एंट्री करावी लागेल. जर तुम्हाला नुसतं राईड्समध्ये बसायचं असेल तर तुम्हाला अशीच आतमध्ये एंट्री नाही आहे. एकच आतमध्ये एंट्रीचा जो मार्ग आहे तो बघा, हाच आहे. याच्याने तुम्हाला आतमध्ये फिश टँक वगैरे बघून, जलपरी वगैरे बघून, त्यासाठी तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे. मग तुम्हाला जत्रा फिरायची आहे आणि मग राईड्स वगैरे जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही एन्जॉयमेंट आतमध्ये करू शकतात. फॅमिलीसोबत तुम्ही पूर्ण लहान मुलांसोबत एन्जॉयमेंट करू शकतात. तर चला मित्रांनो, चाललो आहे मी घरी. आणि टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंतचा. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. इंडियन जलपरी तुम्ही बघितली. मला तर हसायला आलं, पण ठीक आहे, एक एन्जॉयमेंटसाठी ठीक आहे मित्रांनो. तर चला, निघतो आता मी घरी. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. कोकणी धीरजच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, खास करून तुम्हाला जलपरी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मित्रांनो, आवर्जून कळवा. चला, टाटा, बाय बाय.